नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर छान छान लेख कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्रोते हो, काही लेखक खूप चिरतरुण लिहितात, म्हणजे केव्हाही वाचलं तरी सुद्धा त्यातून एक नवीन ऊर्जा मिळते. असंच लिहिणारे आपले आवडते लेखक आहेत प्रवीण दवणे सर, आणि त्यांचं एक छानसं पुस्तक आहे जेथे जातो तेथे. आणि त्यातला एक विचार करायला लावणारा लेख आईचं सँडविच. ही कुठली नवीन रेसिपी नाहीये. अनेक घरात अनेक प्रकारे आईचं सँडविच होतच असतं. याला जपू की त्यांना जपू, यात आईचा होणारा फुटबॉल फक्त आईच जाणे. नोकरी अधिकाराची असो की अगदी अनेक अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या कारकुनाची, त्या नोकरीच्या पोटार्थी व्यग्रपणातून पुरुष मोकळा झाला की त्याला ग्रासणारी पोकळी ही अनेक घरातली डोकेदुखी असते. महिना 120 रुपये पगारापासून आपण कसे 9,000 पर्यंत आलो याच्या चित्तर कथा दुसऱ्याच्या मनात असो नसो ऐकवत राहणं संपल्यानंतरही कुठला छंद वा सामाजिक कार्य यांची आवड नसलेल्या पुरुषाचं एकाकीपण उगारलं जातं ते आपल्या अनेक व्याधींनी खिळखिळ्या झालेल्या बायकोवर. मुलाच्या संसारात जास्तीत जास्त उपयोगी पडण्याच्या आईच्या समर्पणानं तिचं वेळेचं गणित सोडवलेलं असतं. पण नोकरीत असतानाच नोकरी व्यतिरिक्त मानसिक गुंतवणुकीची पूर्वतयारीच न केलेल्या, आता 60तही भक्कम असणाऱ्या पुरुषांच्या किरकिरीला तोंड द्यावं लागतं ते फक्त घरातल्या आई नामक सोशिक संस्थेला. जी गुंतवणूक केली ती फक्त पैशांची, त्यामुळे 4 पैशांसाठी हात पसरण्याची वेळ येत नाही हे खरंय. पण मानसिक मोकळेपणापायी जाणवणाऱ्या औरस चौरस विस्तृत दिवसांचं काय? हा दिवस खायला उठतो नि छंद शून्य पिताश्रींना खायला उठणाऱ्या वेळेसाठी आता अगतिक बायकोचंच डोकं सापडतं. वडिलांच्याच कष्टानं मार्गी लागलेला तिशीचा मुलगा सतत त्यांचे ऋण थोडेच गात बसणार. मनातल्या मनात मान्य असलेल्या वडिलांचा त्याग त्यांच्या सततच्या उच्चारानं फार पातळ होतो. मग जुन्या कष्टांच्या गोडव्यातली साखरही कमी होत जाते. तरुण पिढीच्या व्यवहारी वेगात वडिलांचे ऋण वारंवार मान्य करणे अशक्य होते. त्याला उपेक्षा हे लेबल लावून चुकीच्या नंबरच्या चष्म्यानंच अख्ख्या घराकडे पाहिलं जातं. घरात महत्व आहे ते फक्त आपल्या बायकोला, आपण मात्र घरातल्या घरात घराबाहेर हुसकले जातोय की काय या फोबियानं सावध झालेला पुरुष अहंकारानं फुटकारू लागतो. त्यातूनही हे सँडविच अधिकाधिक घट्ट होत जातं आणि मध्ये कापल्या गेलेल्या आई नामक काकडीची वेदना बाहेर कुणालाच कळत नाही. वडिलांपेक्षा आई मुलाला अधिक समजू शकत असावी. याचं एक कारण आई आणि वडिलांच्या वयातलं अंतर असावं. त्या मानानं आई मुलाच्या पिढीला जरा अधिक जवळची वाटते. नोकरी निमित्तानं बाहेरच्या जगात वावरणाऱ्या वडिलांना घरातल्या प्रश्नांची केवळ तोंड ओळख असते. प्रत्यक्ष सत्य फक्त आईलाच माहिती. कित्येक समस्या आईनी आपल्या समर्थ निर्णय शक्तीने वडिलांपर्यंत आणलेल्याही नसतात. दिवसभर फणफणणाऱ्या तापात मुलांसाठी औषधोपचार करणारी आई संध्याकाळी ताप उतरलेली मुलं पाहून वडिलांना कळलेलीच नसते. रात्रभर मीठ पाण्याची घडी बदलत जागरण करणारी बायको सकाळी झोप पूर्ण होऊन उठणाऱ्या नवऱ्याला कळणार कशी? शक्यतो आपण सोसावं आणि हे तरंग कामात गर्क असणाऱ्या नवऱ्यापर्यंत आणू नयेत हा परंपरेने केलेला संस्कार जपत स्त्री वागत असते. आणि तिच्या संस्कारांचं रूपांतर कर्तव्यात करून पुरुष मात्र तिनं सोसत राहणं हाच आपला हक्क आहे असं समजायला लागतो. असं जिथं जिथं होतं तिथं हे सँडविच अधिकच केविलवाणं होतं. लहानपणापासून आई हा मुलाच्या कोंडलेल्या भावभावनांचा सेफ्टी वॉल्व असतो. वडिलांकडून तडाखा खायचा आणि आईच्या कुशीत स्वतःला लोटून द्यायचं. ही मुलांची सवय इतकी घट्ट होते की पुढं हे मूल 25 वर्षाचं झालं तरी हॉलपेक्षा त्याला स्वयंपाकघर जवळचं वाटतं. सहज म्हणून सूचनेचा दिलेला कानमंत्र योग्य आहे, पण त्या सल्ल्याचाही अडसर वाटणाऱ्या आपल्या मुलाला समजवायचं कसं या प्रश्नातही आई गुरफटत जाते. पतीचा अगदी योग्य सल्लाही अवेळी उफाळून आला तर मुलगा फुतकारणार आणि तू लेकाला काही समजून सांगतच नाहीस. बापाचं नाही पण तुझं तरी ऐकतो ना तो, मग सांग जरा त्याला खर्चावर नियंत्रण ठेवायला.
असं म्हणत नवरा चित्करणार. घरातल्या वेगळ्या नात्यांनी बांधलेल्या 2 पुरुषांमध्ये सापडलेल्या स्त्रीला हे सगळं कुठं व्यक्त करायचं हीच एक घुसमट असते. एरवीचा गप्पांचा तक्रार कट्टा मंदिरात, बागेत, मंडळात 4 सासवा उभारू शकतात, पण नवरा आणि मुलगा म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ. हॉलमधून तावातावाने मुलगा स्वयंपाकघरात आला की मातोश्री सावधच असतात. आलं नवं गाऱ्हाणं, मनात म्हणतात. अरे तूही मलाच सांगतोस, तेही मलाच बडबडतात, मलाच मोकळं करून टाका या जाचातनं एकदाच. अशी आईची चिडचिड मुलाच्याही अंगवळणी पडलेली असते. अनुभवातून आलेल्या वडिलांच्या सल्ल्याचा व्यवहारी करडा सल्ला तारुण्याच्या हिरव्या रंगाला पेलवत नाही. हे बघ, आता झालाय तो कमावता, पण इथपर्यंत त्याला मी आणलाय, मी. त्याची सतत बाजू घेतेस, पण पुढचं सगळं आयुष्य त्याचं त्यालाच काढायचंय. चालेल का सगळा पैसा हॉटेलिंगवर? हे पटतं आईला. आणि आई 5 लाखांचा विमा, नव्या फ्लॅटच्या बुकिंगचा हप्ता, एवढी सगळी बचत केल्यावर गेलो केव्हा तरी गंधर्वमध्ये तर काय झालं ग? बाबांनी पाहिलं म्हणून कळलं, पण मी म्हणतो घरात देतोय ना मी पुरेसे पैसे, आता नाही मजा करायची तर केव्हा? हे सुद्धा आईला पटतं. 2 पटण्यांमधलं न पटण्यानं साऱ्या घरात ठिणग्यांचा कलकलाट होतो. खरंच एकाच घरातल्या 2 पुरुषांच्या वेगवेगळ्या सायकोलॉजिकल स्तरात बिच्चारीचं जगणं दुस्तर होतं. बालपणीच्या गमती आठवतात. आताच्या गमती तेव्हा गंभीर असायच्या. 15 तारखेलाच 30 तारीख उगवणाऱ्या माझ्या त्या ओढग्रस्तीच्या बालपणीही चित्रपटाची पोस्टर्स खुणावायची. नाशिकच्या बाजारातून जाताना चित्रमंदिर, मधुकर, विजयानंद, दामोदर या चित्रपटगृहांच्या भिंतीवरील आराधना, प्रेमपुजारी, खिलोना ओढ लावायचं. कोरा कागज था ये मन मेरा आणि मेरे सपनो की रानी ही तेव्हाची ताजी हिरवी कंच गाणी बालपणाचा झोका होऊन तारुण्याला स्पर्शून यायची. आणि आईला विचारायचो, आई जाऊ सिनेमाला? आईकडे गरजेला म्हणून ठेवलेली 5ची नोट पार चुरगळून बुडपलेली असायची. तिकीट 1 रुपया 5 पैसे. पण तिला भीती पैशांपेक्षा ह्यांना कळलं तर ही असायची. कारण शाळेतून 2-2च्या जोड्या करून 25 पैशात दाखवल्या जाणाऱ्या संत तुकाराम, गोरा कुंभार, श्यामची आई, संत एकनाथ या चित्रपटांनाच जायचं हा वडिलांचा दुराग्रही भर. तर मला त्या चित्रपटांबरोबर हे सिनेमेही साथ घालायचे. हे सिनेमे बघितले तर मी अवेळी फुकट जाईन ही भीती वडिलांना, तर आपल्याला नाही काही बघता येत तर निदान यानी तरी बघावं, काही नाही एवढ्यानी फुकट जात ही खात्री आईला. तेव्हा आईचं सँडविच होताना मी अनुभवलं. कंगव्यात जेमतेम येतील एवढेच केस, गुडघ्यापर्यंत वाढत्या मापाची चड्डी हा वडिलांचा आग्रह, तर अगदी पॅरोलवर सुटल्यासारखा चेहरा नको व्हायला, भांग चांगला पाडायलाच हवा, पॅन्टही ढगळ नको हा आईचा कणखर दृष्टिकोन तेव्हा जवळचा वाटायचा. सुखाचा मूलमंत्र, बलोपासना अशा खाकी ग्रंथांचा आग्रह करणारे वडील त्यावेळी दूरचे वाटायचे. तर ग्रंथालयातून फडक्यांच्या कादंबऱ्या आवडीनं वाचणारी 2 वेण्यांमध्ये गुलाब माळल्यावर त्यावेळेच्या जयश्री गडकर सारखी दिसणारी आई मनातलं सांगायला जवळची वाटायची. वडिलांचा सल्ला काळाच्या पुढचा म्हणून दूरचा वाटायचा. आईचा हात त्या काळातच हात देणारा, वर्तमान सुंदर करणारा, भविष्य आणि भूतकाळ यांच्या मध्यावर आईचा आधार उभा असायचा. त्यावेळच्या सर्व बायकांचं हे जगणं व्यक्तिगत तपशील सोडले तर सारखंच. हौशी पूर्ण न झालेलं संसारातलं नव्हे, पण आता प्रौढपणात पालटलेलं. निदान मुलाच्या वाट्याला तरी केवळ वृक्ष व्यवहार नको म्हणून काळजीपूर्वक धीड झालेलं. सतत भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मन कुरतडत हौशींना टाका घालणारे वडील हेही एक प्रिय सत्य, आणि त्याही स्थितीत केव्हा तरी जीव उधळून पहिल्या पावसातल्या मृदगंधासारखं जगावं असं वाटणारी आई. या दोन्ही सत्यांचा अनोखा अनुभव घेत माझी लेखणी पुन्हा स्मरणरंजनात गुंतली. वाचता वाचता माझ्या पिढीतल्या बहुतेकांचे हे पट उलगडले असतील. आपल्याही घरातल्या आईनं वेगवेगळ्या प्रकारे वडील आणि आपल्याला जपताना किती हेलकावे सोसले असतील हे आठवलं असेल. आई, ती मथुऱ्यांची नयन कशी वाटते तुला? हे विश्वासानं आईलाच विचारलं जातं. आई, रागवणार नाहीस ना, पण गेल्या आठवड्यात ऑफिसमधल्या मल्हारने हे तरुण मयुरा अवचित सांगते ते आईलाच.
मनातली केवढी नाजूक गुपितं समजून घेत, साठवून घेत आई विश्वासाचं शेवटचं टोक होते. आयुष्यातले सगळे नाजूक अपघात सांगावेत त्या आईला. ती रागवेल, संतापेल, पण सगळं ओसरल्यावर पुन्हा ज्वालेच्या ठामपणे मार्ग दाखवेल, तेही या कानाचं त्या कानाला समजू न देता. खरंच आई नावाच्या अक्षय अभंग महानदीनं आपल्या पात्रात काय काय सामावलं असेल. मुलांची आई आणि नवऱ्याची बायको या नात्याचं घट्ट विणकाम करीत आई सारं घर किती नजाकतीने सावरते. म्हणूनच भारतीय कालनिर्णयावरील प्रत्येक दिवस मातृदिन असतो. त्यासाठी मदर्स डे यावा लागत नाही. तापलेल्या ब्लड प्रेशरचा पारा नॉर्मलला आल्यावर समंजस प्रौढ पुरुषालाही कळतंच आपण आपल्या तरुण मुलांशी आता थेट संवाद साधू शकत नाही. म्हणून पुन्हा आधार घेतो तो बायकोचाच. आपल्या दोघांच्यात तिची होणारी पंचाईत एखाद्या क्षणी पुरुषाला कळते, पण स्वभावावर मात करण्याचं वय मात्र ताब्यातून निसटलेलं असतं. शेवटपर्यंत हेच होणार असतं. जोपर्यंत बायको जिवंत आहे तोपर्यंत ती आता आपल्या मुलांची आई अधिक आणि आपली बायको नात्यापुरती असंच असणार हे माहीत असतं. म्हणून त्याची चिडचिड ही स्वाभाविकच. म्हणून एका ऐन तारुण्यातल्या सैरभैरपणाला गोंजारत तर आता व्यवसायातनं निवृत्त झाल्यानं भरपूर मोकळा वेळ असलेल्या परिचित कुरकुरीला समजावत आई नावाची होडी नात्यांना वाहून नेत असते. दोन्ही तीर सांभाळीत, दोन्ही काठांशी वेगवेगळ्या कौशल्यानं बोलत आई नावाचं प्रिय बेट घरात सर्वांचं आश्रयस्थान असतं. खरंच या सावलीला पर्याय नाही, कुठेही कधीही. श्रोते हो, जेथे जातो तेथे हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? खूप सुंदर पुस्तक आहे. आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.